त्याप्रमाणे आज सकाळीही आम्हाला 11 वाजेच्या आसपास या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे सर्व आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, पोलीस विभाग, नगरपालिकेकडून आपल्याला अग्निशमन दलाची जी मदत लागते ती मदत, त्याचप्रमाणे आपण जे आपत्कालीन पथक आहे जे नागपूर महानगरपालिकेचं आपत्कालीन पथक SDRF आणि NDRF या सगळ्यांना पाचारण केलं आणि तात्काळ सर्व विभागांची मदत या आयुध निर्माण फॅक्टरीमध्ये पोहोचत गेली आणि मग बचाव कार्याला सुरुवात झाली। जसं IG सरांनी सांगितलं त्या पद्धतीने बचाव कार्य मग सलगपणे तेव्हापासून चालू होतं आणि एकूण अडकलेल्या 13 व्यक्तींपैकी आपण सर्व 13 व्यक्तींना आता साधारणपणे 8-8:15 वाजता ते संपलं आणि आपण सर्वांना रिकवर केलं। त्यापैकी 8 व्यक्ती आपल्याला मृत आढळले आणि 5 हे जखमी होते। त्यापैकी 3 हे भंडारा इथल्या खाजगी रुग्णालय लक्ष हॉस्पिटल इथं उपचार घेत आहेत आणि 2 यांनी उपचार घेतला त्या ठिकाणी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते नागपूरला रवाना झालेले आहेत उपचारासाठी। वेगवेगळे विभाग आहेत, इंडस्ट्रियल सेफ्टी विभाग असेल, पोलीस विभागाशी संलग्न जे इन्व्हेस्टिगेशन करणारे विभाग असतील ते सर्व विभाग आपला इन्व्हेस्टिगेशनचं काम आता चालू करतील आणि ते आपले अहवाल देतील आणि त्या पद्धतीने पुढील कार्यवाही। सर, एक त्या ठिकाणी एक मुलगा होता, अप्रेंटिस करत होता, त्यालासुद्धा आतमध्ये घेऊन गेलं गावकऱ्याच्या विरुद्ध, का बरं त्याला नेलं होतं? अप्रेंटिसच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही भेटलो, त्यांच्या जे काही म्हणणं होतं, त्यांची जी काही गाऱ्हाणी होती त्यांनी एक निवेदनाच्या स्वरूपामध्ये सविस्तरपणे आम्हाला सर्व अप्रेंटिस विद्यार्थ्यांनी लिहून दिलेली आहेत। तर त्याचं देखील आम्ही ज्या विभागाचा त्याच्याशी संबंध आहे त्यांच्यामार्फत चौकशी करून घेऊ। याच्या संबंधात ज्या प्राधिकाऱ्यांना अधिकार आहे, केंद्र शासनाचे असतील किंवा राज्य शासनाचे असतील, त्यांच्याकडे हे मुद्दे रेफर केले जातील आणि योग्य ती कार्यवाही। सर, काय पूर्ण घटना होती, आतापर्यंत ऑपरेशन कुठपर्यंत आलं आहे आणि काय? जवाहरनगर भंडारा स्थित जी ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे, ज्या परिसरामध्ये आपण आता बोलत आहोत, आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी मोठा स्फोट किंवा एक्सप्लोजन झालेला आहे। घटनेची माहिती मिळताच SP भंडारा, कलेक्टर भंडारा संपूर्ण टीमसह तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि जे सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन आहे त्यामध्ये सुरुवात केली आणि पहिल्या फेजमध्ये जवळजवळ 7 इस्मांना तिथून आपण रेस्क्यू करण्यामध्ये यश मिळवलं। त्यामध्ये दुर्दैवाने एक इसम मृत्युमुखी पडलेला होता, परंतु 6 जण जे होते ते जखमी अवस्थेमध्ये प्रॉपर सिव्हिल हॉस्पिटल भंडारा, लक्ष हॉस्पिटल भंडारा त्यांना तातडीने वैद्यकीय औषधोपचार सुरू केलेला आहे। आणि त्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये, कारण ही ज्याला आपण RDX आणि इतर स्फोटकं एकत्र करून जे नवीन लो टेम्परेचर प्लास्टिक एक्सप्लोजिव्ह आहे ते बनवण्याची ही फॅक्टरी आहे। त्याचं नावच LTP-23 या प्रकारचा हा एक्सप्लोजिव्ह बनवण्याचं युनिट होतं आणि ती जी बिल्डिंग होती ती पूर्ण RCCमध्ये मजबूतीने बनवलेला असल्यामुळे जो आपला नॉर्मल RCC स्लॅब असतो त्यापेक्षा अत्यंत जाडीचा स्लॅब असल्यामुळे आणि पूर्ण ती जमीनदोस्त झाल्यामुळे रेस्क्यू आणि सर्च ऑपरेशनला बऱ्याचशा मर्यादा होत्या। तरी परंतु हायड्रॉलिक क्रेन किंवा जास्त क्षमतेचे म्हणजे तर SP साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी सगळ्या जिल्ह्यातून आणि बाकीच्या ठिकाणाहूनसुद्धा जे मोठे क्रेन आहेत त्या ठिकाणी शक्तिशाली क्रेन बोलावले आणि दुसऱ्या फेजमध्ये जे 13 जण त्यामध्ये एकूण संख्या जी होती तर ती सगळ्या इस्मांना बाहेर काढण्यामध्ये यश मिळालं। फायनल फिगर जी आहे त्यामध्ये 8 जण मृत्युमुखी पडलेले आहेत, 5 जण जखमी आहेत आणि 2 जणांना नागपूरमध्ये वैद्यकीय औषधोपचार सुरू आहे। 3 जण आजही आपल्या भंडारामध्ये उपचार घेत आहेत आणि या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 11ची घटना झाल्यानंतर तातडीने हे ऑपरेशन सुरू झालं आणि या क्षणापर्यंत मोर दॅन 9+ आवर्स किंवा तासांमध्ये हे ऑपरेशन्स पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे। आजही त्या ठिकाणी 2.5 टनापेक्षा जास्त RDX त्या युनिटमध्ये स्लॅबखाली दडलेला आहे। तर पुढच्या टप्प्यामध्ये ते सगळं RDX सुरक्षितपणे बाहेर काढणं आणि जो तपासाचा भाग आहे
त्या अनुषंगाने या ठिकाणी आमच्या पोलीस विभागाच्या ज्या सुरक्षा शाखा असेल किंवा आमचे क्राईम ब्रांच असेल, आमचे लोकल पोलीस स्टेशन असतील, यांच्या टीम डे 1 पासून आणि त्या क्षणापासून इथं कार्यरत आहेत. त्याचबरोबर इंडस्ट्रियल सेफ्टीची टीम या ठिकाणी आहे, फॅक्टरी इन्स्पेक्टरची टीम या ठिकाणी आहे आणि या निमित्तानं कंट्रोल ऑफ एक्सप्लोजिव्ह ते सुद्धा यावर लक्ष ठेवून आहेत. पण मी अभिनंदन करेल की NDRF आणि SDRF या टीमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि टीम सदस्यांनी अत्यंत प्रोफेशनल चांगलं काम केलेलं आहे आणि एवढ्या मर्यादा आणि अडचणी असतानाही त्यांनी सगळं जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सक्सेसफुली राबवलेलं आहे. ते अजून संपलेलं नाही. पुढच्या टप्प्यामध्ये हा जेवढा RDX त्या ठिकाणी स्फोटकाचा साठा आहे तो सुरक्षितपणे बाहेर काढणं आणि तपासामध्ये फॅसिलिटेट होईल अशा पद्धतीने ही घटना नेमकी कशामुळे घडली, त्या ठिकाणी CCTV होते, त्या CCTVमध्ये काय रेकॉर्डिंग आहे, त्याचा DVR किंवा NVRमध्ये काय रेकॉर्ड झालेला आहे, की स्लॅबच्या मोठ्या धक्क्यामुळे त्याचा पूर्ण चक्काचूर झालेला आहे का, त्यातून आपल्याला काय रिट्रीव्ह करता येतं, ह्या सगळ्या तपासाच्या बाबी पुढील तपासामध्ये निश्चितपणे समोर येतील. आणि आपल्याला माहीतच आहे किंवा अनुभवी असेल की अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपल्याला काय SOP फॉलो केली पाहिजे याचंही या निमित्तानं तपासाच्या पुढच्या टप्प्यामध्ये भविष्याच्या कालावधीमध्ये अशा घटना शक्यतो घडणार नाहीत याबद्दल काय खबरदारी घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलची डिटेल SOP निश्चितपणे तयार करण्यात येईल. परंतु मी माध्यमांसह सर्व या ऑर्डिनन्स फॅक्टरीमधले सगळे अधिकारी, सगळे कर्मचारी आणि या निमित्ताने सगळ्या विभागांचे जे प्रमुख अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यांच्या सहकार्यातून, समन्वयातून आणि एकमेकांना मदतीच्या भावनेतून आजचा जो एक चॅलेंजिंग आव्हानात्मक टप्पा होता तो आपण पार पाडलेला आहे. मी सर्वांना धन्यवाद देतो आणि यापुढचे जे फेज वाईज टप्पे आहेत त्यामध्ये सुद्धा सर्वांचं सहकार्य मिळेल याबद्दल मला खात्री आणि विश्वास आहे.